पुन्हा 3000 रुपये येणे सुरू लाडक्या बहिणींच्या खात्यात। एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आणि मे महिन्याचे 1500 रुपये टोटल झाले 3000 रुपये। तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। अखेर बघा जो 10वा हप्ता होता एप्रिल महिन्याचा, हे बघा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, एप्रिल प्लस मे महिन्याचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता आणि 11वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आणि प्लस मे महिन्याचे 1500 रुपये टोटल झाले परत 3000 रुपये। परत पुन्हा 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे। तर लाडकी बहीण पुन्हा खुश झाली कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा 3000 रुपये। ज्याप्रमाणे तुम्हाला 3000 रुपये मिळाले, पुन्हा अजून तुम्हाला 2 महिन्याचे 3000 रुपये येणे सुरू झालेले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणे सुरू झाले, जरी तुमच्या खात्यात पैसे अजून जमा झाले नसतील तर बघा तुम्हाला केव्हा ते पैसे भेटणार आहेत, आज तुमच्या खात्यात केव्हा ते जमा होणार आहे, कोणत्या वेळेत ते जमा होणार आहे त्याविषयी संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मग तुम्हाला सर्व माहिती मी आता देतो। तर लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। बघा सर्वात मोठी खुशखबर म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत, बघा लाडकी बहीण तुम्ही पात्र असाल, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पुन्हा अजून 3000 रुपये येणे सुरू, पुन्हा 3000 रुपये। आणि बघा अजून एक महत्त्वाची अपडेट, भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहे आणि ज्या बहिणी अपात्र होत आहेत त्यांच्यावरती जबरदस्त म्हणजे जे कारवाई आहे, जी छाननी प्रक्रिया आहे ती जोरदार सुरू आहे। आणि ज्या बहिणी योजनेत बसत नाही, निकषात बसत नाही त्यांना अपात्र केलं जात आहे। आता माहिती नीटपणे समजून घ्या। हे बघा आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय काय आहे ते पण आपण समजून घेऊया। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तो निर्णय आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत, काही काळजी करू नका। परंतु एक तुमच्यासाठी महत्त्वाची खुशखबर म्हणजे बघा एप्रिल महिना आणि मे महिन्याचे 3000 रुपये म्हणजे 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू। हे बघा आता ज्यांना पैसे आलेले नाहीत, तुम्हाला अजून पैसे आले नसतील हे 3000 रुपये पुन्हा, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। ते पैसे तुमच्या खात्यात आज कोणत्या वेळेत किंवा केव्हा भेटणार आहेत तुम्हाला, जरी ज्यांना मिळालेले नसतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। तर ते पैसे तुमच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे त्याविषयी अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। ओके, तसेच आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, टॉप अपडेट आहेत, त्या टॉप अपडेट देखील आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावाच लागणार आहे, कारण पुढे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मग काय काय अपडेट आहेत, काय काय महत्त्वाची माहिती आज रोजी आलेली आहेत आणि ज्या काही टॉप बातम्या आहेत ते सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो। तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका। चला तर मग आता सर्व अपडेट आपण जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो लाईक केलं का तुम्ही, व्हिडिओला लाईक केलं त्यामुळे धन्यवाद। जरी तुम्ही नवीन असाल तर चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून टाका बरं, कारण माहिती तुमच्यासाठी आहे, चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। चला आता तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलवर एकदम सिंपल माहिती तुम्हाला सांगितली जाते, एकदम सिंपल करून जी पण अपडेट आलेली असते ना एकदम सिंपल करून मी तुम्हाला सांगत असतो, अवघड करून मी सांगत नाही।
त्यामुळे तुम्ही एवढं जण आपले व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आता बघणार आहोत, कारण महत्त्वाची अपडेट आहे आणि ही अपडेट तुम्हाला समजून सांगायची आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता महत्त्वाची माहिती काय आहे आपण समजून घेऊया. हे बघा, आता ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे, तर बघा आता तुम्हाला 3,000 रुपये नुकतेच आले होते, बरोबर. 3,000 रुपये तुम्हाला नुकतेच आले, त्यानंतर पुन्हा अजून तुम्हाला 3,000 रुपये येणे सुरू झाले. आणि हे जे 3,000 रुपये आहेत हे एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये, टोटल झाले 3,000 रुपये. अशा पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यात येणे सुरू झालेले आहे. आणि एक महत्त्वाची अपडेट आहे, बघा लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा अन्नपूर्ण योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना देखील सुरू झाली होती. त्याचा पहिला हप्ता जो आहे, पहिला हप्ता जमा झालेला आहे. तर भरपूर जणांना तो पहिला हप्ता देखील आलेला नाही, परंतु काही जणांना तो पहिला हप्ता मिळाला होता. परंतु आता अन्नपूर्ण योजनेचा जो काही दुसरा हप्ता असणार आहे त्यामध्ये तुम्हाला 830 रुपये भेटणार आहेत. त्याबद्दल पण आपण अपडेट समजून घेणार आहोत 830 रुपये संदर्भात. चला आता आपण संपूर्ण माहिती नीटपणे जाणून घेऊया. चला तर मग लाडक्या बहिणींनो, काय काय अपडेट आहेत आज रोजीच्या, त्या सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. माहिती मी तुम्हाला सर्व काही सांगतो मी नीटपणे. व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत. हे बघा, चला सर्व माहिती तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे का नाही, बघा सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. तर बघा काय इथे अपडेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणींच्या घरी कार आहे की नाही, बघा पहिलेच काय विचारण्यात आलेलं आहे, कार आहे की नाही. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा लाडकी बहीण योजनेत जे काही निकष आहेत ते निकष भरपूर महत्त्वाचे आहेत, फारच महत्त्वाचे आहेत. हे बघा काय म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे की नाही. आता कार 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून सांगत आहे बरं, ट्रॅक्टर सोडून जरी 4 चाकी वाहन दुसरं असेल तर लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ भेटणार नाही, लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे, असं निकषात म्हटलेलं आहे. तर बघा घरी कार आहे की नाही याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे. बघा घरोघर चेक होणार आहे कार आहे की नाही, आणि ही प्रोसेस आता लवकरच सुरू होणार आहे, घरी कार आहे की नाही. पुढे बघा महत्त्वाची माहिती, अजून पुढे काय म्हटलेलं आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे की नाही याची तपासणी लवकरच सुरू होणार आहे जिल्ह्यात. आणि महिला व बाल कल्याण विभागाने RTOकडून मिळालेली माहिती अंगणवाडी सेविकांना दिली असून त्यांनी 3,500 लाभार्थ्यांची तपासणी करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत. बघा ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांना हे संपूर्ण काम सोपवण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा जे काही 3,500 लाभार्थ्यांची तपासणी ती करावी, म्हणजे अंगणवाडी सेविकांना माहिती दिलेली आहे. RTOकडून मिळालेली माहिती अंगणवाडी सेविकांना दिली असून. ओके, पुढे बघा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे कार असल्यास संबंधित महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे. बघा म्हणजे कार असेल तर तुम्ही अपात्र, ओके, कार असेल तर अपात्र. याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये आपण माहिती समजून घेऊया आणि पुढे जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट आता तुम्हाला ध्यान देऊन ऐकायची आहे. बघा आता ती माहिती आपण समजून घेऊया. तर काय म्हटलेलं आहे
की कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे कार असल्यास संबंधित महिलांना योजनेतून वगळले जाणार. म्हणजे कार असेल तर तुम्ही अपात्र होणार असे इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर बघा आता पुढे महत्त्वाची माहिती, अतिशय दमदार अपडेट आहेत. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेसाठी अर्ज करताना महिलांकडून हमीपत्र घेण्यात आले होते, ज्यात कुटुंबात 4 चाकी नसल्याची अट होती. मात्र पडताळणी न करता लाभ देण्यात आला. सरकारने लाभार्थ्यांना स्वयंप्रेरणेने लाभ सोडण्याचे आवाहन केले होते. तर माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या बरं. हे बघा, सरकारने लाभार्थ्यांना स्वयंप्रेरणेने लाभ सोडण्याचे आवाहन केले होते, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता प्रत्यक्ष घरोघरी तपासणी केली जाणार असून नियमभंग आढळल्यास लाभ रद्द केला जाईल. बघा, इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की 4 चाकी वाहन असेल तर या योजनेतून वगळलं जाईल. ओके, तर हे आता घरी जाऊन हे संपूर्ण बघितलं जाणार आहे. घरी जाऊन हे संपूर्ण काय काय बघितलं जाणार आहे. आता यामध्ये महत्त्वाचं 4 चाकी वाहन आहे का हे बघितलं जाणार आहे. ओके, म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या आता लाडक्या बहिणींच्या घरी जाणार आहेत आणि बघणार आहेत, एक लाडक्या बहिणींच्या घरी जाणार आहेत आणि बघणार आहेत 4 चाकी वाहन आहे का. तसेच अजून काय काय चेक होऊ शकतं, कागदपत्रे पण चेक होऊ शकतात. तसेच महत्त्वाचं तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न देखील 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. ओके, हे सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीत तुम्ही आहात का ते देखील बघितलं जाणार आहेत. ओके, हे काही महत्त्वाचे जे निकष आहेत ते सर्व बघितले जाणार आहेत. आणि जरी तसं आढळलं तर मग तुम्हाला नियमभंग जरी आढळलं तर मग लाभ रद्द होईल. म्हणजे तुम्ही नियमाच्या पुढे गेलेला असाल, 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही, म्हणजे अपात्र केलं जाईल. ओके, पुढे बघा महत्त्वाची माहिती, महायुती सरकारच्या काळात सुरू झालेल्या राज्यातील कुठल्याही योजना बंद करण्यात आल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना आजही सुरू आहेत. शिवभोजन थाळी असेल, आनंदाचा शिदा असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, या योजना आजही सुरू आहेत, यापुढेही सुरूच राहतील असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिला. बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे की बघा, जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या काळात देखील योजना सुरू होती आणि आता उपमुख्यमंत्री आहेत तरी सर्व सुरूच राहणार आहे असं त्यांनी इथे शब्द दिलेला आहे. त्यामुळे बघा, शिंदे साहेबांनी जेवढं काम केलेलं आहे तेवढं काम कोणीच करणार नाही. त्याचप्रमाणे आता राज्याचे नवे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी त्यांनी ठेवलेली आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने फडणवीस साहेब देखील काम करत आहे. म्हणजे महायुती सरकार बघा, लाडक्या बहिणींसाठी काही ना काही नवनवीन योजना काढत आहे. काही ना काही नवनवीन योजना असो किंवा काही निर्णय असो, चांगले निर्णय सरकार घेत आहे. त्यामुळे सरकारचं पण आपण महायुती सरकारचं आपण धन्यवाद मानूया. चला आता पुढे महत्त्वाची माहिती बघा. आता एकनाथजी शिंदे साहेबांनी ते स्पष्ट म्हटलेलं आहे की योजना वगैरे बंद होणार नाही. कारण काही जण अफवा पसरवतात की योजना बंद होईल, असं होईल तसं होईल, परंतु योजना वगैरे बंद होणार नाही. चला आता महत्त्वाची अपडेट आपण 3000 रुपये संदर्भात जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींना आता तुम्हाला जी मी माहिती सांगत होतो की लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे महिन्याचे 3000 रुपये सुरू. हे बघा, तुम्हाला भरपूर जण अशी माहिती सांगत आहे की अजून तुम्हाला 3000 रुपये सुरू झाले, परंतु असं काही झालेलं नाही. अजून जे एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा अजून हप्ता सुरू झालेला नाही. जरी तसा काही निर्णय असेल तर सरकार तसं ठरवेल. दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र देण्याचं जरी ठरवलं तर ते एप्रिल महिन्यात ठरवलं जाणार आहे. आता सध्या तरी तसा काही निर्णय झालेला नाही.
आलं लक्षात. आणि जी पण माहिती तुम्हाला सोशल मीडियावरती दिली जात आहे तर ती थोडी फेक माहिती आहे. तर तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र येणे सुरू झालेले नाही. हो, तसा निर्णय झाला तर पुढे ते आपल्याला समजणारच आहे. एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता असणार आहे तोच येईल. एप्रिलसोबत मे महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही. एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार आहे त्या संदर्भात अपडेट समजून घ्या. एप्रिल महिन्याचा हप्ता 6 एप्रिलपासून सुरू होईल. 6 ते 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 6 ते 10 एप्रिल दरम्यान एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे लाडक्या बहिणींना. ओके, असं एक माहिती सांगितली जात आहे, ह्याची चर्चा आहे. परंतु ती देखील अधिकृत माहितीने एक चर्चा सुरू आहे. ओके, हे झालं स्पष्ट. आणि गॅस सिलेंडरचे जे काही 830 रुपये संदर्भात आहे तर बघा, ज्याप्रमाणे पहिला हप्ता आलेला आहे त्याप्रमाणे अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा हप्ता देखील तुम्हाला मिळू शकतो, दुसरा हप्ता. तर आता हा जो हप्ता आहे हा एप्रिल महिन्याच्या लाडकी बहीण हप्त्यासोबत तुम्हाला हा अन्नपूर्ण योजनेचा दुसरा हप्ता देखील 830 रुपये, म्हणजे जी किंमत असेल गॅस सिलेंडरची तुमच्या भागात जी किंमत असेल तसे पैसे तुम्हाला मिळू शकतात. ओके, तर त्या संदर्भात पण निर्णय होऊ शकतो. आलं तुमच्या लक्षात. तर हे तुम्हाला समजलं असेल आता की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत एप्रिल महिन्याचे पैसे हे 6 ते 10 एप्रिल दरम्यान जमा होतील. परंतु 3000 रुपये काही सुरू झालेले नाहीत बरं का, नीटपणे समजून घ्या. 3000 रुपये काही सुरू झालेले नाहीत लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत सुरू झाले नाहीत. जरी सुरू होतील एप्रिल आणि मे महिन्याचे तसे अपडेट तुम्हाला देण्यात येईल, परंतु आता सध्या तरी सुरू झाले नाही. फक्त तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळतील. एप्रिल महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला 6 ते 10 एप्रिल दरम्यान मिळणार आहेत. आलं लक्षात, हे तुम्हाला आता समजलं असेल. चला आता आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या आपण जाणून घेऊया. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण अपडेट बघितलेलं आहे. सर्व माहिती तुम्हाला नीटपणे समजून सांगितलेलं आहे आणि तुमचं संपूर्ण कन्फ्युजन मी दूर केलेलं आहे. ओके, चला आता आपण ज्या काही आज रोजीच्या टॉप बातम्या आहेत, ज्या आज रोजीच्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्या आपण इथे जाणून घेऊया. पहिली बातमी इथे समोर आलेली आहे. पहिली जी बातमी इथे तुम्ही बघू शकता, बँक खात्यात आता जास्त पैसे ठेवावे लागणार, मिनिमम बॅलन्स वाढणार, बँकिंग नियमात 1 एप्रिलपासून मोठे बदल होणार. बघा, 1 एप्रिलपासून मोठे बदल होणार आहेत बँकिंग नियमात. तर ते बँकिंग नियमात काय बदल होणार आहे, मिनिमम बॅलन्स वाढणार आहे. तर तो आता किती ठेवावा लागणार आहे, सर्वांसाठी ही कामाची बातमी आहे. तर लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या आज रोजीच्या महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाचे जे काही निर्णय आहेत ते निर्णय समजून घ्या. चला तर मग आता समजून घेऊया 1 एप्रिलपासून हे मोठे बदल होणार आहेत. तर 1 एप्रिलपासून हे बँकेत काय निर्णय होणार आहेत, काय नवीन नियम होणार आहेत, काय बदल होणार आहेत त्या संदर्भात माहिती बघा. हे बघा इथे म्हटलेलं आहे, भारतीय रिझर्व्ह बँक येत्या 1 एप्रिलपासून बँकिंग नियमात बदल करणार आहे. बँकिंग सिस्टीमला आणखीन सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच ग्राहकांना सर्व व्यवहार सोयीचा जावा यासाठी हे नियम बदलणार आहेत. हे नियम SBI, PNB, कॅनरा बँक आणि HDFC बँकेसह HDFC बँकेसह अनेक बँकांना लागू होणार आहेत. आता महत्त्वाची माहिती काय आहे ती माहिती समजून घ्यायची, स्पष्ट देण्यात आलेलं आहे. हे बघा, सर्वात आधी बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे. ओके, मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे होणार आहे. तसेच बचत खाते असलेल्या बँकधारकांना आता आधीच्या तुलनेत जास्त रक्कम आपल्या खात्यात ठेवावी लागेल. जर ही रक्कम ठेवली नाही तर दंड बसू शकतो. दुसरा बदल म्हणजे 1 एप्रिलपासून ATM ट्रान्झॅक्शन शुल्कात बदल केला जाणार आहे. बघा, ATMसाठी महत्त्वाचे ट्रान्झॅक्शन बदल काय आहेत नीटपणे समजून घ्या. सध्या दिली जाणारी फ्री ATM ट्रान्झॅक्शनच्या संख्येत कपात केली जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बँकेच्या ATMमधून व्यवहार केल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकतात. सध्या 3 ते 5 वेळा फ्री पैसे काढता येतात. नव्या नियमात अतिरिक्त प्रति ट्रान्झॅक्शनवर 20 ते 25 रुपये चार्ज लागू शकतो. याशिवाय बँकांनी बचत खाते आणि
फिक्स्ड डिपॉझिट FDच्या व्याजदरात बदल केले आहेत. बँकांना ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग सेवेला अपग्रेड केले जाऊ शकते. ग्राहकांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी AI चॅटबॉटची मदत घेतली जाऊ शकते. डिजिटल व्यवहाराला सुरक्षित बनवण्यासाठी बायोमेट्रिक्स ऑथेंटिकेशन आणि 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन लागू केले जाऊ शकते. हे नवीन फीचर्स 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. 1 एप्रिलपासून ऑनलाईन बँकिंगमध्ये जोडले जाऊ शकतात. ग्राहकांच्या सुरक्षेला मजबूत करणे, बँकिंग ट्रान्झॅक्शनला सोपे आणि पारदर्शी करणे, डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी नवीन फीचर्स जोडणे, ग्राहकांच्या बँकिंग अनुभव आणखी चांगला करणे हा यामागचा उद्देश आहे. ओके, तर महत्त्वाचा निर्णय आहे. 1 एप्रिलपासून हे बँक खात्यात आता महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्या संदर्भात ही महत्त्वाची बातमी होती, महत्त्वाची सर्वात मोठी अपडेट होती. चला, ही अपडेट तुम्हाला समजली. दुसरी अपडेट आपण जाणून घेऊया. चला तर दुसरी अपडेट काय आहे ती अपडेट आपण समजून घेऊया. हे बघा, अपडेट नंबर 2, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत फक्त 11 महिनेचेच संधी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण. हे बघा, जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील आली होती, म्हणजे लाडका भाऊ त्याला म्हणत होतो आपण. हे बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना 11 महिनेच प्रशिक्षणाच्या उद्देशाने रोजगाराची संधी दिली जाईल. त्यांना शासकीय किंवा खाजगी सेवेत कायम केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शुक्रवारी स्पष्ट केले. हे बघा, विनियोजन विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात आले असता काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी शिकाऊ कामगारांना शासकीय सेवेत कायम करून त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाव्यात अशी मागणी केली. सध्या बेरोजगारी वाढली आहे, त्यातूनच सध्या शिकाऊ म्हणून नियुक्ती झालेल्या युवकांना सेवेत कायम केल्यास त्यांना रोजगाराचा प्रश्न सुटेल. याकडे वडेट्टीवार आणि पटोले यांनी लक्ष वेधले. त्यावर ही योजना फक्त 11 महिन्यांसाठीच असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. ओके, तर ही होती दुसरी महत्त्वाची अपडेट युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसंदर्भात. चला, आता ही अपडेट 2 नंबरची अपडेट देखील तुम्हाला समजली. आता आपण 3 नंबरची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट समजून घेऊया. चला तर मग अपडेट नंबर 3, बातमी नंबर 3ची आपण आता माहिती जाणून घेऊया. हे बघा, अपडेट नंबर 3 आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवले, केंद्राचा महत्त्वाचा निर्णय. बघा, कांद्यावरील जो काही निर्यात शुल्क होता तो आता हटवलेला आहे. आता केंद्राचा हा महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट आहे, समजून घ्या. हे बघा, काय माहिती आहे तर शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आले आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यासह कांदा उत्पादन घेणाऱ्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बघा, निर्णय काय घेण्यात आलेला आहे त्याविषयी माहिती समजून घ्या. हे बघा, कांद्यावर 20% निर्यात शुल्क लावण्यात आले होते. बघा, कांद्यावर 20% निर्यात शुल्क जे आहे कांद्यावर, हे बघा, कांद्यावर 20% निर्यात शुल्क लावण्यात आले होते. कांद्याचे दर स्थिर राखण्यासाठी हा निर्णय मध्यंतरी केंद्राने घेतला होता. मात्र यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील
कांदा उत्पादकाचे मोठे नुकसान होत होते. आता कांद्यावरील जे 20% निर्यात शुल्क आहे ते आता हटवलेले आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट शेतकऱ्यांसाठी. तर आता कांद्यावरील 20% निर्यात शुल्क आता हटवलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तर बघा, ही देखील बातमी समजली. ज्या काही 3 टॉप बातम्या होत्या आज रोजीच्या, ज्या काही 3 अपडेट होत्या, टॉप अपडेट होत्या, टॉप बातम्या होत्या आज रोजीच्या, ते संपूर्ण आपण बघितलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील आपण अपडेट समजून घेतलेलं आहे. तर बघा माझ्या माता बहिणींनो, माझ्या मित्रांनो, लाडकी बहीण योजना असो, हे बघा लाडकी बहीण योजना असो किंवा डेली रोजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असो, त्या संदर्भात तुम्हाला सर्व काही अपडेट फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आपण भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तर सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटतो एखादी नवीन अपडेट सोबत, नवीन व्हिडिओमध्ये. चला लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो, आपण भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.